ऐका सगळे, तुम्ही जेवढी खालच्या जातीची लोक इथे राहता, तुमच्या शिवण्यामुळे धर्माचा आणि कर्माचा नाश होतो. त्यांना सकाळी ही चाळ खाली करावी लागेल. ज्यांच्यामुळे दुसऱ्याचा धर्म पाटेल, मी त्या पापाचा भागीदार होणार नाही. सकाळपर्यंत तुम्ही सर्वांनी दुसरीकडे जागा शोधा. परंतु तुम्ही असं अचानक चाळ रिकामी करायला का सांगताय? मी या चाळीचा मालक आहे. मी वाटेल ते करू शकतो. परंतु बाकीचे सगळे ह्या ठिकाणी भाडे देऊन राहू शकतात, तर आम्ही सुद्धा तुम्हाला भाडे देतच आहोत ना. आणि आमच्यातील कुणीच मोठ्या जातीचा नाहीये की स्पर्श केल्याने किंवा न केल्याने काही फरक पडेल. समाज आम्हा सर्वांसोबत एकसारखाच व्यवहार करतो. मग स्पृश्य अस्पृश्यतेच्या कारणाने तुम्ही आम्हाला इथून का काढताय? मी सांगतो ते. कारण की तुम्ही एवढ्या खालच्या जातीतले आहात की तुमच्या सावलीने ते लोक अपवित्र होऊन जातात. कारण की तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून आमच्याशी उच्च आवाजात बोलण्याची हिम्मत केली आहे. मग तुला तर तुझी जागा दाखवलीच पाहिजे ना भीमराव. सगळ्यांनी ऐका. उद्या सकाळपर्यंत तुमच्यापैकी कोणीच इथे दिसता कामा नये. आणि भीमराव, ज्या खोलीमध्ये तू राहतोस तिथे मी गोदाम बनवणार, भंगार ठेवण्यासाठी. म्हणजे तुझ्या लक्षात आलं पाहिजे की तुझं आणि भंगारचं स्थान एकच आहे. हे बघा जोशीजी, कॉलेजच्या वैयक्तिक आकसापोटी ह्या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी का उतरलात तुम्ही? कॉलेजचे भांडण कॉलेजमध्येच राहू द्या ना. आता हा भीमराव आपल्याला सुखानं जगू पार देणार नाही. हे बघा, तुम्ही या चाळीचे मालक आहात. आम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहत आलो. तुम्हाला कधी तक्रारीची संधी दिली नाही. आम्ही सर्व लोक भाडे वेळेवर देतोय. आणि या चाळीत स्पृश्य आणि अस्पृश्यतेचा काही विषयच नाहीये. इथे सर्व जातीचे लोक एकत्रित राहतात. कुणाला काहीच अडचण नाहीये. हे आणि भीम सोबतच कॉलेजमध्ये शिकतायत. जर कॉलेजमध्ये या दोघांचं काही झालं असेल तर कदाचित तुम्ही याची गोष्ट ऐकून तर. याच्या भाचा आहे हा माझा. आता गोष्ट जातीपुरती नाहीये, तर व्यक्तिगत झालीये. तुझा मुलगा माझ्या भाच्याला अहंकार दाखवतो, तर तुम्हा लोकांना तुमची लायकी तर दाखवलीच पाहिजे ना. हे तुम्ही चाळ खाली करा. जोशीजी, अहो ऐका ना.
माझ्या आणि तुमच्या भांडणामुळे हे लोक सगळे बेघर होतील आणि एका गरिबासाठी घर शोधणे हा खूप मोठा संघर्ष असतो. कृपया असं करू नका. केवळ माझ्यामुळे ह्या सगळ्यांना बेघर करू नका. चांगलं बोललास. आता हीच विनवणी हात जोडून कर. मग विचार करेल. नाही, तुम्ही का हात जोडाल? तू गप्प बस. कॉलेजमध्ये भांडण करू शकतो तर इथे हात नाही जोडू शकत का? कोणाशी भांडतोय ते माहित असायला हवं. पण आई, रमा, तू गप्प बस. पण ताई मी आता पुरंजन, शांत हो. हा सगळ्यांचा प्रश्न आहे. आता जाऊ की बोलशील? जोशीजी, एका गरिबासाठी घर शोधणं सगळ्यात मोठा संघर्ष असतो. ह्या सगळ्यांवर दया करा. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं की तू माझ्या समोर हात जोडलेस. परंतु माझा विचार नाही बदलला. उद्या सकाळपर्यंत तुमच्यापैकी कोणीही इथे दिसता कामा नये. जोशीजी, भीमाच्या चुकीसाठी मी सुद्धा आपली माफी मागतो. जर तुम्हाला त्याची कुठली बी गोष्ट खटकली असेल तर त्याला माफ करा. जोपर्यंत भीमाचा भाऊ आनंद जिवंत आहे त्याच्या केसाला पण कोणी धक्का लावू शकत नाही. ए चप. एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेव. भीमरावच्या जातीतला कोणताही माणूस इथे मला दिसता कामा नये. निघूया काका. जोशीजी, म्हणून म्हणत होता रामजी की या भीमरावला न शिकव नका. शिकला नसताना तर कॉलेजला गेला नसता, ना जोशीजींच्या विरुद्ध गेला असता आणि नाही भानगड झाली असती. आता सांगा आम्ही कुठे जायचं? सांगा की. कुठेही जाणार नाही होत आपण. विश्वास ठेवा. ज्या माणसाचा फाटक्यात पाय तो म्हणतो माझंच खरं आहे. अरे स्वतः कमावून घरातली एक एक वस्तू आणली असती तर समजलं असतं. आता जेव्हा
बाप भाऊ कमावून आणतात तेव्हा काय समजणार याला? समजतं यांना. म्हणून तर यांनी तुमच्या सगळ्यांची घरं वाचवण्यासाठी माफी पण मागितली ना. मी जोशी आणि त्यांच्या काकांसोबत एकदा बोलून येतो. नाही, तुम्ही कुठे भी नाही जायचं. आज चला बघू. जाऊ दे त्याला. खूप वर्षांपासून हेच ऐकत आलीये की प्रत्येक अडचणीला भीमरावच उपाय काढतो. आत्ताही काढल की. याच्या चुकीची शिक्षा आम्ही नाही भोगणार. नाही आई, ती मोठी लोक आहेत. त्यांच्या बरोबर तर मारेकरी पण होते. हे गेले तर आणि ह्यांच्या बरोबर काही वाईट साईड झालं तर मी नाही जाऊन देणार ह्यांना. रमा बरोबर बोलतीये. यावेळी त्यांच्याशी बोलणं बरोबर नाही. तुम्हाला तुमच्या भावाची लय पडलीये आणि उद्या सकाळी आपण सगळे रस्त्यावर येऊ त्याची काळजी नाहीये. आई बरोबर बोलतात. भीम भाऊंजींमुळे एक दिवस आपण सगळे फसू. मग तुझी काय इच्छा आहे? भीमला तिथं पाठवून देऊ जाणून बुजून त्याचा मार खाण्यासाठी? चला बाबा, सगळ्यांनी चाल खाली करण्याची तयारी करा. नाही बघा, आम्ही तर तुमच्यापेक्षा वरच्या जातीचे आहोत. जे जे लोक भीमच्या जातीचे आहेत त्यांनी आपलं सामान बांधून घ्यावं आणि इथून जायची तयारी करावी. आम्ही तर बाबा इथंच राहणार एकदम आरामात. चला हो, चला चला सगळे, चला रे. भीम, भीम, अरे निघून गेली ती लोक. असं पर आता त्यांच्याशी बोलून काय बी फायदा नाही. उद्या बोलूया. भगवंता, आता आम्ही कुठं जायचं? भीमरावा, तुझ्यामुळे आमचं समजा आयुष्य उद्ध्वस्त झालं बघ. आयुष्यात तू पर कधी सुखान नाही राहणार. तुला पर शिक्षा मिळेल. लक्षात ठेव, लक्षात ठेव भीमराव. चल भीम, चल घरी चल. चल. काय होणार हे भगवंता? खूप प्रयत्न केल्यानंतर ही जागा मिळाली होती राहाया. ही जागा म्या एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. नाही, उद्या येऊ दे जोशीजींना, येऊ देत. तुम्ही बघा, म्या असं काय बाय करन की आपल्याला इथून जावंच लागणार नाही. बघा, जीवाची राख रांगोळी करतो की नाही बघा. ठीक आहे भाऊ, करा आता उद्या काय करायचं ते. आम्ही तर जातोय झोपायला. चल उठ, चला. भीमराव, खूप चुकीचं केलंयस तू. आम्ही तुला कधी बी माफ नाही करणार. कधी बी माफ नाही करणार आम्ही. तुम्हा दोघं बाप लेकांना भीमची चुकी कधी दिसतच नाही. तो जेही करतो ते बरोबरच करतो. तो बरोबर असो की चुकीचं. उद्या फकस्त आणि फकस्त त्या भीममुळेच आपण सगळे रस्त्यावर येऊ. दरवाजा बंद केल्यामुळे काय होणार रमा? आत बाहेर सगळीकडून एकसारखेच आवाज येत आहेत. सगळं माझ्यामुळेच होतंय. मी गुन्हेगार आहे. चाळीतल्या लोकांचा, कुटुंबातील लोकांचा, सगळ्यांसाठी खूप मोठी अडचण निर्माण केली मी. हे काका जे आता बोलून गेलेत
ते योग्यच होतं. माझ्याकडून चूक झालीये रमा. असं नका बोलू. आई असू दे नाहीतर शेजारची असू दे, ह्या चाळीतली सगळी लोक तुम्हाला काय बी समजत असतील, पण तुमची बायको तुम्हाला गुन्हेगार नाही समजणार. सूर्याच्या उन्हानं तलावातलं पाणी सुकतं, पण म्हणून काय सूर्याची चूक असते का? नाही ना. नमस्कार मालक. अजूनही चाळ खाली केली नाही? मला वाटतं यांना धक्के मारूनच हकलायला हवं काका. अरे बापर, ए सामान वगैरे बांधलंस की नाही? का करताय तुम्ही हे सगळं? तुझा नवरा जगातल्या सगळ्यांना समजावत फिरतो, तर तुलाही त्याने समजावलं असेलच. समजून घे, जसे किड्यांना निवड करून एक एक करून मारत नाहीत, एकदाच विष शिंपडलं जातं म्हणजे सगळे संपुष्टात येते. त्याच प्रकारे एकदाच हे विष शिंपडलं जाते म्हणजे सगळेच संपुष्टात येतील. अरे चाळीत कोणी आहे की मेले सगळे? अरे कुठं जाणार मालक? आम्ही कुठं जाणार मालक? जर तुम्ही आमासनी इथून जाया सांगितलं ना, तर हे घासलेट सावताच्या अंगावर टाकून आग लावून घेल म्या मालक. मालक, मी पण तेल आणलंय, मी स्वतःला जाळून घेईन. नाही नाही दादा, हे सगळं करू नका. हे योग्य नाहीये. अजून कोणत्या लायकीचं सोडलंस का तू? अरे काढून टाकलं तर मुंबईच्या दुसऱ्या चाळीत जाऊन राहू आम्ही, पण यासाठी जीव देण्याची काय गरज आहे? अरे वा, का नाही? उपकार माना. ही चाळ काकांनी मिल कामगारांसाठी बनवली होती. काही खोल्या उरल्या तर त्या तुम्हाला भाड्याने राहण्यासाठी दिल्या होत्या. परंतु आम्हाला काय माहिती की आमच्या या उपकाराची परतफेड तुम्ही लोक एवढ्या असभ्यपणे करा. ज्यांना जगा मारायचं त्यांनी लवकर करा, पण चाळ रिकामी करा. जास्त वेळ नाहीये आमच्या जवळ. मालक मालक, आता तुमच्याच हातात आहे समज. आम्ही जगावं का मारावं? आमच्यावर दया करा मालक. या भीमरावाची शिक्षा आम्हा समद्यासनी का देताय मालक? वय मालक, कोणी एका माणसाची शिक्षा समद्यांना देऊ नका बरं. बघा, काल भीम आणि आनंदनी तुमची माफी मागितली. आज आम्ही पण माफी मागतो. आम्हाला माफ करा तुम्ही. आम्ही लोक मूठभर नाही आहोत जोशीजी. आम्ही इतके जास्त आहोत की तुम्ही आम्हाला मोजायला देखील घाबरतात. कधी मोजून बघा, मग लक्षात येईल आम्ही इतके आहोत की जेवढे तुमच्या डोक्यावर केस देखील नसतील. एक पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही सगळे या चाळीत राहू शकाल. असा कुठला उपाय आहे मालक? जर का तुम्ही सगळे या चाळीमध्ये राहू इच्छिता तर भीमराव आणि त्याच्या परिवाराला इथून काढून टाका. हे कधीच होणार नाही. आतापर्यंत सगळे सोबत राहत आलोय
आणि ही जागा सगळे एकत्रच खाली करू, नाहीतर इथेच राहू. विसरली साई, मालकांच्या मिलमध्ये पहिल्यांदा बाबा काम करायचे, ते पहिल्यांदा आले. त्यांच्याच वशिल्यामुळे ही सगळी लोक आली आणि आता यांच्यामुळे आपण का जायचं? हो हो, भीमरावला आपल्या कुटुंबासोबत ही चाल सोडून जायलाच पाहिजे. अरे आम्ही तरी इकडं आरामात राहू. बरोबर. या भीमरावाच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगावी बरं? काय बोलतोस तू? सुख दुःखात आपण एकत्र राहिलो. त्यांच्या वाईट काळात आपण रामजींना कसं काय सोडू शकतो? बागा भाऊ, सुख दुःखाची गोष्ट नाहीये, चूक भीमरावाची आहे. त्याची शिक्षा आपण का भोगायची सांगा ना. वय, 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 बरोबर वय. आहे. खरं बोलताय तुम्ही सगळे. मी काल रातभर विचार केला की काहीतरी मार्ग सापडेल, पण मार्ग तर तुम्ही सगळ्यांनीच शोधला ना. रमा, काल रात्रीपासून तुम्ही सगळे एकच गोष्ट बोलताय. हे सगळं ह्यांच्या अभ्यासानं आणि कॉलेजला जाण्यानं झालंय. माहितीये ना तुम्हा सगळ्यांना हे इतका अभ्यास का करतात ते. मी त्यांना विचारलं की म्हणतात मी अभ्यास करतो कारण आपलाच नाही, आपल्यासारख्या सगळ्या छोट्या जातीवाल्यांचा विकास व्हावा म्हणून. आधी आपल्या मनासारखं वागायचं आणि मग म्हणायचं की आपल्या समाजाची दिशा बदलतोय. भीमराव, कृपा करून तू आमच्यासाठी काय बी करू नगस. अरे चुप. बडबड बडबड बडबड. तुमचं हे भाषण ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. करायचं काय आहे ते सांगा. करायचं काय बालक? एक तर भीमराव स्वतःच्या मर्जीनं कुटुंबासोबत स्वतः निघून जाईल, नाही तर आम्ही त्याला हाकलून लावू. ठीक आहे, मी आणि रमा इथून निघून जातो. परंतु इतर सर्वांना इथेच राहू द्या. नाही पोरा, राहू तर संपूर्ण कुटुंबासोबत राहू, आणि जर गेलोच तरी संपूर्ण कुटुंबासोबतच जाऊ. अच्छा, आणि कोण देणार आपल्याला घर? घरी आनंदची पत्नी पण हाय आणि ती गरोदर हाय. कधी तर भीमला सोडून कोणा दुसऱ्याचा विचार करत जा. जिजाबाई, तू पण ना संधी मिळाली की भीमाच्या नावाने बोटं मोडतेस. या गोष्टीचा विचार करत जा. जा, सामान बांध. जा.
तुम्ही दोघे इथेच थांबा. मी लगेच जाऊन शुद्धीकरणाचं सामान घेऊन येतो. नंतर इथे भंगार ठेवूया. हे घर धुवून घ्या आणि इथं धूप पण जाळा. आज संध्याकाळी नवीन ऑफिसर येतोय राहायला, त्यामुळे शुद्धीकरण आवश्यक आहे. आणि तुम्ही लोक कोणीही या घराच्या भिंतीला हात लावायचा नाही. सगळ्यांनी या घरापासून लांबच राहायचं. सावली सुद्धा पडायला नको तुम्हा लोकांची या घरावर, कळलं? वय मालक, वय मालक. आणखी एक गोष्ट, लायकी. लायकी कधीच विसरायचं नाही आपली, नाहीतर त्या 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 भीमराव सारखी अवस्था होईल तुमची. रस्त्यावरती याल सगळे, कळलं? वय मालक, वय मालक. काय काय बघतोयस? जा आणि डोक्यात ही गोष्ट कायम साठवून ठेव. आता तर तुला घरातून काढलंय, नंतर तुला कॉलेजमधून पण काढेन.